आवाज जनतेचा। रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी रमाई आवास योजना, मोदी आवास योजना आणि सर्व घरकुलांना कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही आणि ज्यांना घरकुल पाहिजे त्यांना घरकुल मिळेल अशी फाईल पंचायत समिती येथे दाखल करण्यात यावी आणि जे पैसे खाणारे एजंट आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फाईल त्यांच्याकडे देऊ नये अशी सुद्धा गटविकास अधिकारी यांनी सर्व लाभार्थ्यांना सूचना केल्यात। मागील वर्षांमध्ये बरेचसे घरकुलामध्ये लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करून अशा योजना गोरगरिबांना लुटण्याचे खूप प्रकार रिसोड तालुक्यामध्ये घडलेत आणि आजही घडत आहे अशी परिस्थिती असून त्यामुळे विहीर असो या घरकुल असो यामध्ये प्रत्येक व्यक्ती लाभार्थ्याकडून पैसा लुटत आहे। त्यामुळे गटविकास अधिकारी साहेब यांना या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन सखोल चौकशी करून ग्रामसेवक आणि सरपंच यांना सूचना देऊन लुटमार होईल असं काम होऊ नये यासाठी त्यांची बैठक घेऊन त्यांना सर्व गोरगरीब जनतेला लुटमार करत आहेत। त्यामुळे आतापर्यंत बरेचसे असे घरकुल आहेत की जे ओबीसी मध्ये असून त्यांना घरकुल मिळालेलं नाही, परंतु एका घरामध्ये 2-2 घरकुल प्रत्येक व्यक्तीला मिळत आहे। त्याच्यामुळे जनता परेशान आहे। जो कोणी सदस्य असो वा ग्रामपंचायत सदस्य असो त्याला सुद्धा घरकुल भेटत असल्यामुळे सर्व जनता परेशान आहे आणि लाभार्थ्याला कुठलेही घरकुल नाही। त्यामुळे ही जी लुटमार होत आहे त्यांच्याकडे गटविकास अधिकारी यांना चौकशी करून पूर्ण सखोल चौकशी करून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार चालू असल्यामुळे लाभार्थी परेशान आहेत, तरी त्याच्याकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे। ज्यांना घरकुलाची गरज आहे त्यांना घरकुल मिळत नाही आणि जो ग्रामपंचायत सदस्य असो या सरपंच असो अशांना 2-2 घरकुल मिळत आहे। ओबीसी असो किंवा नसो त्यांना घरकुल मिळते। जो ओबीसी त्या लाभापासून वंचित आहे आणि सदस्य आणि सरपंच यांना घरकुल मिळत आहे। गोरगरीब जनतेने कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न पडलेला आहे। उपसंपादक प्रदीप देशमुख। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।